1534ला पोर्तुगीजांची राजवट सुरू झाली आणि त्यांनी जबरदस्तीने धर्मांतराचा खेळ सुरू केला. त्याच्यामध्ये 1630च्या आसपास या खाडीच्या किनाऱ्यावर त्यांनी एक चर्च उभारलं होतं. ते 26 फूट लांब, जवळजवळ 14.5 फूट रुंद होतं आणि 20 फूट जवळजवळ उंच होतं. असं हे चर्च जे होतं ना, इथे होतं. म्हणजे अशी नेमकी जागा दाखवता येत नाही आहे, पण अंदाजे इथून या खाडीच्या किनाऱ्यावरून इथे कुठेतरी ते आतमध्ये कुठेतरी ते चर्च होतं. आता ते अस्तित्वात नाही आहे, त्याच्या खुणाही नाही आहेत. आणि जे शेवटचा हे उल्लेख भेटतो ना, तो कसा आहे माहिती आहे का, इथे आहे ना, हा जो आम्ही पाठीमागच्या ह्याच्यामध्ये तो सांगितलं तुम्हाला, जो रेल्वे लाईन टाकलेली साष्टी रेल्वे, ट्रॉम्बे साष्टी, रेल्वे, अंधेरी ते ट्रॉम्बे जी रेल्वे लाईन टाकली गेलेली होती, त्याच्या ह्याच्यामध्ये तो चर्चचं पण हे झालं. आणि ती जी रेल्वे होती त्याला 9 स्टेशन होते, 13 किलोमीटर लांब ते होतं. इथून ती रेल्वे निघायची ट्रॉम्बे, वाडवली गाव, माहूल, कुर्लाच्या 8 नंबर प्लॅटफॉर्मच्या इथे त्या जुन्या पटऱ्या होत्या, आता ते पण नाही आहे. जुन्या पटऱ्या तिथून ते जायची ती ट्रेन. ते पार मग ते सहारा एअरपोर्ट ते अंधेरीपर्यंत. तर मी सांगत होतो, हे जे चर्च जे होतं ना, ते इथे आता ही झाडी आहे तिकडेच कुठेतरी पाठीमागे त्याचं चर्चचं अवशेष आहेत. 1719 साली चिमाजी अप्पांनी जी वसाईची मोहीम हाती घेतली, त्याच्यामध्ये मराठ्यांच्या हाती हा पूर्ण प्रदेश आला. आणि 1774 साली ब्रिटिशांची राजवट आली. 1882चं जे गॅजेटियर आहे त्याच्यामध्ये ती शेवटची नोंद आढळते की चर्चची पडझड झाली होती आणि चर्चपासून 100 फुटाच्या अंतरावर त्याची ती नोंद आढळते. त्या लोकांनी एक क्रॉस उभा केला होता, त्याच्यावरती ते असं 100 फुटाच्या अंतरावर 10 पायऱ्या होत्या आणि एक क्रॉस उभा केला होता. आता तोही माहीत नाही मला, तो पण आता जो गेला असेल तर कुठेच नसणार आहे. त्याच्यावरती सगळी वस्ती झालेली आहे, वाढला आहे गाव. आणि त्याच्यानंतर जे होतं, तुम्ही हे केल्यानंतर तिकडे पुढे जर गेलात तर मला वाटतं हा जो पट्टा दाखवते ना मी आता, तिथेच ते कुठेतरी ते असू शकतं ते चर्च. तर चर्चच्या शेजारी एक इमारत होती 42 फूट लांब, 25 फूट रुंद. ती इमारत जी होती ना, ती पादऱ्यांचा राहण्यासाठी किंवा गोडाऊन वगैरे बनवण्यासाठी त्याचा म्हणजे ठेवण्यासाठी असा वापर झाला होता. हा सगळा इतिहास आहे ह्याचा.